मराठीमध्ये खूप जुनी म्हण आहे की ज्यांच्या घराच्या भिंती ह्या काचेच्या असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारू नये. तेच आत्ताच जे चाललंय, आत्ता जे अजित पवार आणि राज ठाकरे या दोघांमध्ये जे साम्य होतं आणि त्यातच आता अजित पवार यांनी जे राज ठाकरे यांना बोललंय की तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, त्यांनी माझ्यावरती काय बोलावं. त्यांनी हा संदर्भ दिला. जे अमित ठाकरे आहे, जे माहीम मदन विधानसभा निवडणुकीच्या याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यावरती अजित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. हे वक्तव्य ही करण्याचं त्यांचं टायमिंग हे केव्हा आलं, जेव्हा राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि त्यावरती अजित पवार सारख्या माणसाच्या पक्षाला 41 आमदार निवडून आले याबद्दल जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यावर अजित पवार यांनी हे रिप्लाय केलेला आहे. परंतु आता अजित पवार यांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. त्यांचा मुलगा पार्थ पवारही निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणता आलेलं नाही. त्यांची जी पत्नी आहेत सुनेत्रा पवार यांनाही त्यांना निवडून आणता आलेलं नाहीये. सो दोघेही या गोष्टींमध्ये बोलताना कुठेतरी चुकलेले आहेत. अजित पवार यांनी जी स्टेटमेंट राज ठाकरे यांच्यावर केलं ते स्टेटमेंट यांच्यावरही लागू होतंय. यावरतीच अमित ठाकरे यांनी हे केलेलं आहे. रिप्लाय देताना म्हटलं आहे की जरी पराभव झाला तरी थकलेलो नाहीये आणि झुकलेलो नाहीये. सो ह्या सर्व गोष्टींवरती आपण आता दृष्टिक्षेप टाकणार आहोत. राज ठाकरे आणि अजित पवार यांचं साम्य आणि यांची कारकीर्द आपण एकत्र बघितली तर जवळपास सेमच आहे. 2011 ते 12 मध्ये मनसे आणि राष्ट्रवादी जो संघर्ष चालू झाला त्यामध्ये अजित पवार यांच्यावरच जास्त आगपाखड राज ठाकरे यांच्याकडनं होत होती. तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज ठाकरे आणि अजित पवार हे दोघेही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले आता ज्येष्ठ नेते झालेले आहेत दोघेही. आणि 2011-12 साली ज्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार, अजित पवार यांनी रागाने येऊन असंच काही आमदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेसही म्हणजे मला आठवतं राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला होता. आणि त्यानंतर या दोघांमधलं वैर हे म्हणजे महाराष्ट्राला तरी अनुभवायला मिळालं. कारण या दोघांमध्ये एकच साम्य होतं की दोघेही काकांच्या पक्ष म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राज ठाकरे हे पुतणे पक्षातनं त्यांना जागा त्यांना म्हणजे जे मान सन्मानाने पद देण्याच्या बाबतीत मिळाल्याच्या बाबतीत जो काही त्यांना उदासीनता दिसली बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं शिवसेना पक्षाकडनं, तर त्यांनी 2006 साली बाजूला होऊन आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्याच पद्धतीने अजितदादा पवार हेही काकांच्या पक्ष म्हणजे जे बाळासाहेब शरदचंद्र पवार आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यात ते कार्यरत होते. तर या दोघांमध्येही हे साम्य आहे की दोघेही काकांच्या पक्षातनं उदयास आले आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला नवा पक्ष बनवला आणि मात्र अजित पवार यांनी तोच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडनं घेतला. सो हे एवढं साम्य असताना आता दोघांच्या बद्दल अजून एक साम्य की राज ठाकरे यांचा मुलगा जो अमित ठाकरे आहेत हे निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सहभाग घेतला. माहीममधून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला. सेम अजित पवार यांचाही मुलगा जो पार्थ पवार आहे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती 2019 साली मावळमधनं, पुणे जिल्ह्यातल्या मावळ या मतदारसंघातनं, आणि तिथे त्यांचा पराभव झालेला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीची लोकसभा निवडणूक लढवली 2024 मध्ये आणि त्यातही त्यांचा पराभव तिथे झाला. त्यांच्याच नणंद ज्या सुप्रिया सुळे ज्या शरदचंद्र पवार यांच्या मुली आहेत त्यांच्या हातून त्यांच्या विरुद्ध लढताना त्यांचा पराभव झाला. तर सगळं दोघांची जरी आपण बघितलं राज ठाकरे आणि अजित पवार यांची कारकीर्द सेम आहे, जवळपास घटनाही सेम घडलेल्या आहेत आणि त्यावर अजित पवारांनी राज ठाकरेंना हे उत्तर देणं की स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, तुम्ही काय आमच्या पक्षाबद्दल बोलताय, हे कुठंतरी अतिशयोक्ती दिसतंय. कारण अजितदादांनाही स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही. आता हेच पुढे कमेंट्समध्ये इकडे तिकडे येईलच. म्हणजे
तशा प्रतिक्रियाही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं चालू झालेल्या आहेत. परंतु जसं अजितदादांनी सांगितलं की त्यांनी फक्त एकच फरक आहे, राज ठाकरे यांनी जे बाळासाहेब ठाकरे यांच्यातनं पडले त्यावेळेस त्यांचे लोक घेतले नाही, अजित पवार यांनी त्यांचे लोक घेतले. असं या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु अजित पवार यांनी नक्कीच लक्ष ठेवायला पाहिजे की आपण जे बोलतोय त्यामध्ये आपलंही प्रमाण तेवढंच आपल्यालाही लागू होतंय. आता बघूया, राज ठाकरे अमित ठाकरे यांची रिप्लाय तर आलेलाच आहे. राज ठाकरे काय करतायत, ह्या जो राज ठाकरे आणि अजित पवार संघर्ष आहे राजकारणातला, तो नक्कीच आता पुढे जाऊन अजून वळण घेऊ शकतो. अजूनही पुढे फ्युचरमध्ये या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.